लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाणे हद्दीतील चिंचडगाव येथील मोहटादेवी माता मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गेटचे लॉक तोडून मंदिरातील दानपेटी, छोट्या मूर्त्या आणि इतर साहित्य चोरी करून मंदिराजवळ पत्र्याच्या शेड बाहेर झोपलेल्या महिला कीर्तनकार सुनीताताई अण्णासाहेब पवार महाराज यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने पावले उचलत अधिक तपास करत संशयितास गणेश भेळ सेंटर महालगाव येथून ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याचे नाव संतोष उर्फ भाईला जगन चौहान आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबडा नारायण विलाला या दोघांनी सदरील गुन्हा केल्याची कबूल केले। यावरून संतोष चौहानचा साथीदार अनिल विलाला याला मध्य प्रदेशच्या सीमेवरून शिरपूर येथे ताब्यात घेण्यात आले। याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे, पाहूयात। जे आरोपी आहेत ते आहेत संतोष उर्फ भाईला चौहान, वय वर्ष 22, हा राहणारा अंचली, तालुका सेंधवा, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश इथला आहे आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबडा नारायण बिलाला, हा सुद्धा राहणारा अंचली, सेंधवा जिल्ह्याचा, मध्य प्रदेश येथील आहे। हे दोघंही इथे शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते आणि त्यांनी ह्या प्युअरली आतापर्यंत जो तपासमध्ये निष्पन्न झालेला आहे की चोरी करून तिथं त्यांना अशी एक त्यांची धारणा होती की तिथं सोन्याचे आभूषण वगैरे आहेत, ते चोरी करण्याच्या उद्देशाने तिथं गेले। बेसिकली त्या फुटेजमध्ये सुद्धा दिसत होतं की त्यांनी बऱ्याच वेळा झटापट केली, ते उघडत नव्हतं हे, आणि मग त्या दुसरं साहित्य काहीतरी हातोडा किंवा तत्सम काहीतरी घेण्यासाठी ते मागे गेले आणि कदाचित आता तो तपासात आमचं निष्पन्न होईलच, पण ते कदाचित त्यावेळेस ज्या ताई आहेत त्या जागे झाल्या असाव्यात, त्यामुळे त्याने त्याला मारून टाकलं आणि मग नंतर पुन्हा मग चोरी केलेली आहे। आतापर्यंत त्याच्याकडून आम्हाला जे चोरी गेलेला मुद्देमाल आहे त्यापैकी काही मुद्देमाल जो ह्याच्यात आहे, मंदिरात आहे, तो त्यांच्याकडून जप्त झालेला आहे आणि त्यांनी तो कबूल सुद्धा दिलेला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.